नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे गट्ट्याची भाजी. पारंपरिक अशी राजस्थानी गट्ट्याची भाजी आहे ही. तर मी सर्वप्रथम इथे बेसन भिजवून घेतलं होतं. त्याच्यामध्ये हळद, तिखट, धना पावडर, 2 चमचे दही, कसुरी मेथी, ओवा हे याच्यामध्ये टाकलं होतं. 5 ते 10 मिनटं हे बेसनाचं पीठ भिजू दिलं होतं. त्याच्यानंतर गॅसवर गरम पाणी ठेवलं होतं. एक ग्लास. तर 1 ते 1.5 ग्लास पाणी ठेवलं होतं. त्याच्यामध्ये हे लहान लहान गोळे तयार करून घेतले होते, ते त्याच्यामध्ये टाकले होते. उकळी आल्यानंतर हे गट्टे त्याच्यामध्ये टाकायचे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे गट्टे आल्यानंतर ते तरंगतात त्याच्यावर उकळी आल्यावर. ते झाल्यानंतर आपण अशा प्रकारे हे बारीक तुकडे करून घेतलेले आहे गट्ट्याचे. त्याच्यानंतर इथे आपण मसाला तयार करून घेतो. 2 ते 3 कांदे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, कसुरी मेथी, 1 वाटी खोबरं खीस, हे सर्व मिक्सरमध्ये काढून घेतलं आहे. ग्रेव्ही तयार करून घेतली. तुम्ही याच्यामध्ये थोडीशी अद्रकही घेऊ शकता. तर अशा प्रकारे हा मसाला केलेला आहे. तर सर्वप्रथम मी कढई गरम करायला ठेवली होती. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 वाटी तेल. नंतर जे मिक्सरमधून ग्रेव्ही तयार केली होती ती याच्यामध्ये फ्राय केली. जिरं, मोहरी याची फोडणी देऊन फ्राय केलं आहे. 1 चमचा तिखट, हळद किंचित, त्याच्यानंतर 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, हे पण फ्राय करून घेतलं. तर अशा पद्धतीचं हे मसाला फ्राय होतोय, पाहू शकता. जे आपण गरम पाणी केलं होतं ते थोडंसं किंचित याच्यामध्ये टाकायचं. गरम पाणीमध्ये जे गट्टे उकळून घेतले होते आपण, तेच पाणी याच्यामध्ये थोडं थोडं टाकायचं. चांगल्या प्रकारे असा हा मसाला तयार झालेला आहे. मी 2 चमचे दही टाकणार आहे याच्यामध्ये. पहिलेच याच्यात 1 टमाटो मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे. तर थोडासा आंबटपणा येणार आहे याच्यामध्ये. तर दही टाकताना तुम्ही हे हलवून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण ते दही फुटलं नाही पाहिजे. तर अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे. हा मसाला तयार झालेला आहे. तुम्हाला जर घट्टपणा जाणवत असेल, जे आपण पाणी गट्ट्यासाठी केलं होतं ते याच्यामध्ये टाकू शकता. घट्ट पातळ कशा पद्धतीने तुम्हाला पाहिजे असेल तसं करू शकता. आता हे जे गट्टे आहे ते मी याच्यामध्ये टाकणार आहे. गट्टे टाकल्यानंतर हे गट्टे याच्यातलं पाणी शोषून घेतात, म्हणजे ओढून घेतात. तर तुम्ही पाणी अजून थोडंफार टाकू शकता याच्यामध्ये. चवीनुसार मीठही टाकायचं आहे. अशा प्रकारे ही गट्ट्याची भाजी तयार झालेली आहे. कलरही खूप छान आला. आजच्या या माझ्या मेनूला म्हणजेच राजस्थानी पारंपरिक गट्ट्याची भाजी
याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या राधास खाद्य संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.